हॅलो. आवाज क्लिअर. हॅलो हॅलो. हे पण ते वेतन द्यायचं का? बर. कोरोना व्हायचा नाही नेहमी. हॅलो, आवाज येतोय ना? हा, आवाज येतोय का? हो सर, येतोय. येस येस. गोडीएम दिसतोय का व्यवस्थित? हा, मग बघा ना. गणेश, मोठी करा ना. काय ना कसं करायचं. हायब्रिड मध्ये गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर न्यू लॉ कॉलेज अहमदनगर आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इंटर्नशिप प्रोग्राम 2020-21 याची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षापासून करत आहोत. तर याचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना नवीन विधी पदवीधर झाल्यानंतर न्यायालयामध्ये प्रत्यक्ष कामकाज करत असताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी कमी होतील आणि पुस्तकातला कायदा आणि कोर्टात तो कसा वापरायचा आहे याच्यातलं अंतर कमी होईल. हा उद्देश साध्य करण्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमांतर्गत आपण यापूर्वी अनेक तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित केली. तर त्याचाच एक भाग म्हणून आज आपण ॲडव्होकेट S.S. वाघ यांचं लॉ ऑफ एव्हिडन्स आणि त्याचं दिवाणी प्रक्रियेमध्ये असलेलं महत्त्व या विषयावर त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. तर या व्याख्यानाप्रसंगी मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो. तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक M.M. तांबे यांचंही स्वागत करतो व आजचे जे आपले संसाधन व्यक्ती आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला थोडक्यात करून देतो. त्यांचं पूर्ण नाव सुरेश शंकरराव वाघ असं आहे. त्यांनी यापूर्वी जिल्हा न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर वकिलीचा त्यांना एकंदरीत 20 वर्षाचा दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव आहे. त्यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये किंवा अकॅडमिक करिअर असं म्हणू आपण त्याला, त्याच्यामध्ये एकूण 8 कायदेविषयक पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे. ते लॉ मधल्या वेगवेगळ्या विषयामध्ये ते लिखाण आहे.
उदाहरणार्थ बेसिक्स लॉ ऑफ एव्हिडन्स असं एक पुस्तक त्यांचं एव्हिडन्स मध्ये आहे आणि ते पुस्तक शिवाजी विद्यापीठानं आपल्या अभ्यासक्रमामध्ये समावेशित केलेलं आहे. तसंच मराठीमध्ये त्यांचं न्याय मंदिरात हे एक कायदेविषयक पुस्तक आहे. मग पोलीस तपास प्रक्रिया डायजेस्ट ऑफ केसेस 1997 तसेच त्या डायजेस्टमध्ये त्यांनी एकूण 3000 केसेसचा समावेश केलेला आहे. त्यांचा पूर्ण अभ्यास करून इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स या विषयावरही त्यांचं एक पुस्तक आहे. तर अशा पद्धतीनं यापूर्वी त्यांनी आपल्या महाविद्यालयामध्ये या विषयावर एक व्याख्यान दिलेलं आहे. तर अशा या व्यक्तिमत्वाचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. येस सर. सॉरी. मी प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी आपले जे आजचे रिसोर्स पर्सन आहेत ॲडव्होकेट एस वाघ यांचं महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करावं. ॲडव्होकेट मीना सुरेश वाघ यांना मी विनंती करतो की त्यांनी प्राचार्यांतर्फे सत्काराचा स्वीकार करावा. सरांना विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट मीना वाघ यांचा सत्कार करावा. येस सर. हे जातात वरती. डिस्टन्स मेंटेन करतो. हे नाही लावलं चालेल का? डिस्टन्स मेंटेन करतो आणि हे मंगळसूत्र सध्या बाजूला ठेवतो. फार कंपल्सरी झालंय. मंगळसूत्र एक वेळ विसरलं तर चालेल पण हे चालत नाही. सगळ्याच परिचय वगैरे गोष्टी सगळ्या मराठीत झाल्या. माझ्या पुढे संभ्रम असा की मी मराठीत बोलू की इंग्रजीत बोलू. नगरी भाषेत मला जास्त आवडेल बोलणं, कारण मी पुढचा तसा नगरचाच. सध्या जरी औरंगाबाद मध्ये असलो तरी विषय एव्हिडन्स ऍक्ट दिलेला आहे मला. ठीक. ही गोष्ट म्हटली की तू बोलतोय असं झालं. आपल्या पहिला प्रश्न पुरावा काय तू बोलतो त्याचा, नाही का? कोणताही प्रकरण असो, साध्याच रोजच्या बोलण्या चालण्यातला असो किंवा कोर्टातलं, तर मस्त आहे. तुम्ही बोलताय हे झालं, पुरावा काय? ती फौजदारी प्रकरण असो नाही तर दिवाणी पण असो, पुरावा काय तुम्ही बोलताय त्याला, त्या पुराव्याचा हा कायदा.
या एकाच वाक्यातून तुम्हाला त्याचं महत्व लक्षात आलं असेल की व्हॉट इज लॉ ऑफ एव्हिडन्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ इट. हा सगळा कायदा जर मला बोलायचा झाला की सगळ्या त्या दिवाणी आणि फौजदारी या दोन्ही प्रकरणामध्ये कायदा एकच, काही विशिष्ट 25 ते 30 आणि 7-8 सेक्शन जर सोडले तर संपूर्ण कायदा दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकरणामध्ये तोच लागतो. या कायद्यावर बोलायचं झालं तर मला म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्याचं आकलन होण्यासाठी मला जो दिलेला 1-1.5 तासाचा वेळ आहे, 1-2 तासाचा काय असेल तो, इट इज इम्पॉसिबल टू एक्सप्लेन इट विथ इन सच अ शॉर्ट टाइम. कारण जे बोलतो ते पूर्णपणे आकलन झालं तर त्यात मजा आहे. नाहीतर नुसतंच मी इथे येऊन बडबड 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 करायची आणि काहीच डोक्याच्या सगळंच वर्ण जर गेलं तर त्याला उपयोग नाही. म्हणून मी आता बसल्या बसल्या ठरवलं की आज मी जे बोलणार आहे 1-1.5 तासात की फक्त या कायद्याची फ्रेम काय आहे या विषयावर बोलणार आहे. ही फ्रेम जर तुमच्या लक्षात आली तर तुम्ही घरी गेल्यानंतर कायदा वाचला तर तो तुम्हाला सहजासहजी समजेल याची मला खात्री आहे. म्हणजे एक सर्वसामान्य विद्यार्थी होतो, सेकंड क्लासला म्हणतात त्यातला. I was not a student of high merits at any point of time, except in some science subjects like mathematics and science. बाकीचे सब्जेक्ट्स म्हणजे आम्ही काठावर पास होणारी मंडळी. फक्त मॅथमॅटिक्स मध्ये मात्र कायम 90च्या वरती, सायन्स मध्ये 80च्या वरती आयुष्यभर मिळवले. परंतु बाकीचे भाषा विषय वगैरे जे असतील त्याच्यामध्ये 35, 36, 37, 38, 40, 44. ठीक आहे. मी हे याच्यासाठी सांगितलं की मी जे सांगणार आहे ते जर माझ्यासारख्या माणसाला समजलं तर ते तुम्हाला समजायला काहीच अवघड जाणार नाही. म्हणून ही फ्रेम कायदी काय आहे, ओव्हरऑल त्याचा व्ह्यू काय आहे हे समजण्यासाठी मी आज बोलणार आहे. व्हॉट इज द फ्रेम ऑफ एव्हिडन्स ऍक्ट. या कायद्यामधला माझ्या मते सर्वात महत्वाचा शब्द म्हणजे फॅक्ट. FACT, फॅक्ट. या शब्दाची डेफिनेशन सेक्शन 3 मध्ये तुम्हाला सापडते. फॅक्ट means and includes anything, state of things, relation of things which can be perceived by senses and mental status of a person about which he is conscious. ही त्याची डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन वाचली की पहिल्यांदा टोळ चक्रावतात की काय वाकडं तिकडं काय प्रकार आहे. मी आता ती तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. परत एकदा हीच व्याख्या मी तुमच्या समोर आणतो. फॅक्ट मीन्स एनिथिंग. ही खिडकी आहे, इज अ फॅक्ट. फॅक्ट. लाकडाचं बनवलेलं आहे, फॅक्ट. तुम्ही इथं बसलेला आहात, फॅक्ट. एनिथिंग. स्टेट ऑफ थिंग्स, सॉलिड आहे, लिक्विड आहे, ट्रान्सपरंट आहे. रिलेशन ऑफ थिंग्स, हे याच्यावर ठेवलेलं आहे, ते त्याच्यावर ठेवलेलं आहे, याचा याचा संबंध आहे. झाडाला फांद्या आहेत, फांद्याला पानं आहेत. एनिथिंग, स्टेट ऑफ थिंग्स, रिलेशन ऑफ थिंग्स
which can be perceived by senses. सेन्सेस याच्यामध्ये फक्त ह्युमन सेन्सेस असा शब्द ऍड करा. आपल्याला सेन्स पाच प्रकारचे: डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ. Anything, state of things, relation of things which can be perceived by these senses. डोळ्याला दिसतंय ही खिडकी आहे, डोळ्याला दिसतंय ही जाळी आहे. ही खिडकी आहे इज अ फॅक्ट, या खिडकीला जाळी आहे इज अ फॅक्ट. अमुक प्रकारचा स्वेटर घातलेला इज अ फॅक्ट, डोळ्याला दिसतंय. तिकडून गाडी गेली, हॉर्न ऐकू आला, आय परसिव्ड इट विथ माय सेन्स ऑफ हिअरिंग. तिथून किंचाळलं कोणीतरी, रडण्याचा आवाज आला, गोळी झाडण्याचा आवाज आला, विव्हळण्याचा आवाज आला, परसिव्ड इट बाय सेन्स ऑफ हिअरिंग. सो इट्स अ फॅक्ट. गुलाबजाम गोड आहे इज अ फॅक्ट. तिथं चांगला वास आला, कोणीतरी जवळून गेलं, खूप छान अमुक एका प्रकारच्या अत्तराचा वास आला. युरिनल मध्ये गेलो, घाण वास आला, त्याच्या तोंडाला दाजा वास आला. परसिव्ड बाय माय सेन्स ऑफ स्मेलिंग. हार्ड आहे, सॉफ्ट आहे, सेन्स ऑफ टच. सो एव्हरीथिंग विच कॅन बी परसिव्ड. परसिव्ड म्हणजे ज्ञात होणे, जाणीव होणे, माहिती होणे. एनिथिंग विच कॅन बी परसिव्ड बाय सेन्सेस, anything, state of things, relation of things which can be perceived by senses is a fact. तसंच mental status of a person about which a person is conscious. तो रागावलेला आहे, ही डोळ्यांना न दिसणारी गोष्ट आहे, कोणत्याही सेन्स न कळणारी गोष्ट. तो रागावलेला आहे, तो घाबरलेला आहे, त्याच्या मनात हा हेतू आहे. Mental status of a person about which he is conscious is a fact. लक्षात आला फॅक्टचा अर्थ? It is this simple meaning of fact, and this word is nucleus of this act. आता मी एक उदाहरण देतो. एक सखाराम आणि तुम्ही यांची घरं समोरासमोर आहेत. सखाराम इज अ फॅक्ट. सखाराम त्याच्या घरातून बाहेर आला, त्यांनी तुकाराम नावाला आवाज दिला, हे तुक्या तू बाहेर ये म्हणून. सखारामच्या हातात कुऱ्हाड होती, तुकाराम बाहेर आला. हे सगळ्या मी काय सांगतोय फॅक्ट्स आहेत. सखारामच्या हातात कुऱ्हाड होती, तो जोरात ओरडला, एक शिवी दिली, अरे तू माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने बघतो, मी तुला आत्ता ठार मारणार आहे. ते तुकारामच्या डोक्यात दोन कुऱ्हाडीचे घाव घातले. तुकाराम इथेच पडला, डोक्यातून रक्त आलं, डोकं फाटलं, मेंदू बाहेर आला, तुकाराम मेला. मर्डरची केस सखाराम वर होणार. त्या मर्डरच्या केसमध्ये सिद्ध काय करायचंय? 3 गोष्टी सिद्ध करायच्या आहेत. वेदर Sakaram had an intention to kill Tukaram. 2. Whether Sakaram caused such bodily injuries to Tukaram which are sufficient to cause his death. And 3.
whether Sakaram died. म्हणजे याच्यावर चार्ज साबित करण्यासाठी सकारामवर या 3 गोष्टी साबित करायच्या. त्या 3 गोष्टी आहेत काय? ते आर फॅक्ट्स. बरोबर आहे? दे आर फॅक्ट्स. तसंच एका सिव्हिलचं उदाहरण घेऊ. हा कोण गोविंदा अमुक अमुक ठिकाणी नोकरीला होता. त्या नोकरीच्या इज ए फॅक्ट. नोकरीवरून त्याला बडतर्फ केला. फॅक्ट. ने दावा केला की माझा सगळा पगार मिळावा मला. हे फॅक्ट्स साबित करायचे आहेत ना. तुम्हाला रिलीफ जो मिळतो तो सबस्टॅन्टिव्ह ऍक्ट प्रमाणे. तुम्हाला माहिती असेल की लॉज आर ओनली ऑफ 2 काइंड. एक सबस्टॅन्टिव्ह लॉज आणि दुसरे प्रोसिजरल लॉज. सबस्टॅन्टिव्ह लॉज म्हणजे असे कायदे की ज्यामध्ये तुमचे हक्क आणि तुमच्या लायबिलिटीज लिहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ इंडियन पिनल कोड मध्ये लिहिलेलं आहे, खून केला शिक्षा फाशी किंवा जन्मठेप, चोरी केली एवढी शिक्षा, फसवलं एवढी शिक्षा, मारहाण केली एवढी शिक्षा. सो Indian Penal Code is a substantive act which defines what are your rights or liabilities. Transfer of property is an act which defines liabilities of transferee and transferor. So त्या ज्याप्रमाणे तुम्हाला कोर्टात रिलीफ मिळतो, कायद्यात हे लिहिलेलं आहे याप्रमाणे तुम्हाला ते कोर्टातून मिळतं. परंतु ते तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला या फॅक्ट्स साबित करणं आवश्यक आहे. Now I will like to request you to jot down one sentence in your notebook मध्ये एक सेंटेन्स लिहा. वर बाजूला लिहा. आपल्याला असं एक टेबल तयार करायचं. एक लक्षात ठेवा की the object of every proceeding in courts of law, कोर्टात असणाऱ्या प्रत्येक प्रोसिडिंग, the object of every proceeding in the court of law for determination of rights and liabilities. बरोबर आहे? लक्षात येत आहे का? कोर्टातली प्रत्येक प्रकरण हे कशा करता असतं? कोणाचे तरी हक्क किंवा लायबिलिटीज डिसाइड करण्याकरता. सो एव्हरी प्रोसिडिंग, द ऑब्जेक्ट ऑफ एव्हरी प्रोसिडिंग इन द कोर्ट ऑफ लॉ इज फॉर डिटर्मिनेशन ऑफ राइट्स अँड लायबिलिटीज. विच डिपेंड ऑन फॅक्ट्स. फॅक्ट्स हा शब्द मध्ये आला पाहिजे, मध्यभागी. हे शेवटी त्या वाक्यातला मध्यभागी आलेला शब्द. सो ऑब्जेक्ट ऑफ एव्हरी प्रोसिडिंग इन द कोर्ट ऑफ लॉ इज फॉर डिटर्मिनेशन ऑफ सम राइट्स और लायबिलिटीज ऑफ दॅट पर्सन. बरोबर आहे की नाही? कोर्टात जाता म्हणजे तुमचे कोणाचे तरी राइट्स आणि लायबिलिटीज साबित करण्याकरता जात आहे. त्या कशावर अवलंबून आहेत? फॅक्ट्सवर अवलंबून आहेत. आणि त्या फॅक्ट्स तुम्हाला या कायद्याप्रमाणे करायचे आहेत. बरोबर आहे? कारण हा एकमेव कायदा असा आहे की जो तुम्हाला सांगतो की तुमच्या फॅक्ट्स कशा साबित कराव्यात. सो द ऑब्जेक्ट ऑफ एव्हरी प्रोसिडिंग बिफोर द कोर्ट ऑफ लॉ इज फॉर डिटर्मिनेशन ऑफ सम राइट्स और लायबिलिटीज विच डिपेंड ऑन फॅक्ट्स. फॅक्ट्स दोनच प्रकारचे असतात. आले असे 2. कोणते 2 प्रकार? एक फॅक्ट इन इश्यू
आणि दुसरा प्रकार आहे रेलेव्हंट फॅक्ट्स. फॅक्ट इन इश्यू अँड रेलेव्हंट फॅक्ट्स. बरोबर आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यात काय फरक आहे बा फॅक्ट इन इश्यू आणि रेलेव्हंट फॅक्ट? आपल्या नगरी भाषेत सांगतो तुम्हाला. फॅक्ट इन इश्यू म्हणजे मुद्द्याच्या गोष्टी, मुद्द्याच्या फॅक्ट्स. यांनी मर्डर केलेला आहे ना, मी दिलेल्या उदाहरणामध्ये सखारामनी मर्डर केलेला आहे ना, 3च फॅक्ट्स तुम्हाला सिद्ध करायचे आहेत. 1, सखाराम हॅड इंटेन्शन टू किल तुकाराम. 2, सखाराम कॉज सच इंजुरीज टू तुकाराम कॉज सच इंजुरीज टू काय सखाराम तुकाराम माझा बंधू होईल द पर्सन विच आर सफिशियंट टू कॉज डेथ. आणि तुकाराम काही या 3च फॅक्ट साबित करायचे. या फॅक्ट्स अशा आहेत की ज्या त्या सेक्शनचे इन्ग्रेडियंट्स आहेत. सेक्शन 300 ऑफ इंडियन पिनल कोड, सेक्शन 299 defines what is culpable homicide and 300 defines murder. या 3 गोष्टी साबित झाल्या की त्या आरोपीची लायबिलिटी साबित होणार आहे. या 3 गोष्टी साबित झाल्या की त्या आरोपीची लायबिलिटी साबित होणार आहे. अरे हे का ना नाही ना, आता तर बंदच झाला. पण या 3च गोष्टी जर साबित करायच्या असतील तर या ठिकाणी कोर्टाला पटलं पाहिजे ना साबित झालेलं आहे. मग त्या प्रूव्ह झालेल्या आहेत हे पटलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला प्रूव्हडची डेफिनेशन सांगतो. हे डेफिनेशन जर एका वाक्यात सांगायची झाली तर मी असं म्हणेल की ते जजला पटलं ना ते प्रूव्ह, नाही पटलं नाही. ही डेफिनेशन आहे. दिस इज डेफिनेशन गिवन इन दॅट. ही डेफिनेशन असे, a fact is said to be proved when by considering the matter before it, the court thinks that it exists, then it is said as proved. काय दुसरी व्याख्या पुढची आहे आणखी सांगतो. म्हणजे by considering the matter before it, if the court considers that the fact exists, then it is said to be proved. पुढे आणखीन दिलेलं आहे, or considers its existence so probable that ordinary person, any prudent person will act on the supposition that it exists. कोणत्याही सर्वसामान्य माणसाला हे मॅटर बघून असं वाटलं असेल अहो असं घडलेलंच असणार आहे, then it is said to be proved. This is the definition of the word proved. Very appealing to common sense. कारण तो जज काय बघायला आलेला नसतो मर्डर कसं झालेला आहे तो. त्याचे कान आणि डोळे म्हणजे आलेले साक्षीदार समोरचे ते सांगतील तसं, किंवा कागदपत्र काय असतील ते. So a fact is said to be proved when, considering the matter before it, the court considers that it exists or considers its existence so probable that ordinary prudent person will act on the supposition. कोणताही सर्वसामान्य माणूस असं गृहीत धरूनच कृती करेल हे असं घडलेलं असलंच पाहिजे, then it is said to be proved. मग आता हे जे मी उदाहरण तुम्हाला दिलं की सखारामने तुकारामचा मर्डर केला, कोर्टाला पटलं पाहिजे ना.
समजा तो पाहणारा साक्षीदार जो असेल तो कोर्टासमोर येईल, 3 वाक्याचा पुरावा देईल. साहेब मी पाहिलं काय, तो तुकाराम त्याच्या घरातून आला, सखाराम त्याच्या घरातून आला, हा म्हणाला तू माझ्या बायकोबद्दल असं बोलला, डोक्यात कुऱ्हाड घातली, एक शिवी देऊन मेला, झाला माझा पुरावा. प्रत्यक्ष पाहणाऱ्या साक्षीदाराने असा पुरावा दिला. तर तुमच्यावर काय हुशार वकील काय करेल माहिती का, पुरावा एवढाच आहे का कर पक्षाचा, हो, तो एकच वाक्याचा साक्षीदार, हे तू सगळं खोटं बोलतोस, बसेल खाली. कारण या 3 वाक्यांवरनं कोर्टाला पटेल का, अरे खरंच खून झालेला आहे म्हणून. मी काय या 3 वाक्यांवरनं या तुकारामला सखारामला काय जन्मठेपेची शिक्षा देऊ काय? या 3 वाक्यांवरनं तर मी काही जन्मठेपेची शिक्षा देणार नाही त्याला. मला पटलं पाहिजे ना, बाय कन्सिडरिंग नव्हे. तू 3 वाक्य सांगितले म्हणजे झालं काय, तू काय देव आहेस का? The court will not be convinced about the existence of the fact that murder has been committed by Sakha. म्हणून कोर्टाला कन्व्हिन्स करण्यासाठी काय काय पुरावा सरकार पक्ष देईल की साहेब हा पूर्वी असं बोलला होता या वाक्याबद्दल, त्या बायकोबद्दल, हे या माणसाने ऐकलं, त्यांनी पत्र पाठवलं होतं, काय हात धरला होता, अमुक केलं होतं, तमुक केलं होतं. तर त्या मयताचे कपडे आणून दिले जातील, त्या मयताचा हे डॉक्टरचं सर्टिफिकेट की या इंजुरीजमुळे हा मनुष्य मेलेला आहे, या इंजुरीज या तारखेला म्हणजे या वेळात झालेल्या आहेत, ह्या कुऱ्हाडीमुळे त्या झालेल्या असण्याची दाट शक्यता आहे. ती कुऱ्हाड कोर्टापुढे आणण्यात येईल. या सखारामच्या अंगालाही त्याचं रक्त लागलेलं आहे, ते त्याच वेळेस लागलेलं आहे, त्याचा पुरावा व्यक्त केला काढण्यात. तिथं रक्ताचं थार पडलेलं होतं, त्याचा पंचनामा कोर्टापुढे येईल. मग अशा प्रकारच्या आजूबाजूच्या सगळ्या फॅक्ट्स कोर्टासमोर आणण्यात येतील, त्या साबित करण्यात येतील या कायद्याप्रमाणे. आणि मग हे सगळं रक्त आहे, तो मेलेला आहे, त्याचं खरोखरच तो बायकोला असं बोलला होता, ती कुऱ्हाड त्यांनी काढून दिलेली आहे, त्या कुऱ्हाडीवर त्याचं रक्त आहे, ती कुऱ्हाड यानेच घेतलेली होती, कुऱ्हाडीच्या ह्याच्या दांड्यावर याचे ठसे आहेत वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी ज्या आजूबाजूच्या आहेत विच आर कनेक्टेड विथ फॅक्ट इन इश्यू, त्याचा कोर्टासमोर आणण्यात येईल. आणि तो सगळा आल्यानंतर येस, देन कोर्ट विल बी कन्व्हिन्स्ड, येस फॅक्ट दॅट दिस पर्सन हॅज कमिटेड मर्डर ऑफ दिस पर्सन इज प्रूव्ड बाय मॅटर बिफोर मी, आय एम कन्व्हिन्स्ड दॅट द फॅक्ट एक्झिस्ट and the court will come to the conclusion that he has committed murder. मग या आजूबाजूच्या फॅक्ट, नुसती कुऱ्हाड आणून ठेवली ती काय फॅक्ट इन इश्यू आहे का, त्यांनी काय गुन्हा सिद्ध होणार आहे का? नाही. नुसते रक्ताचे कपडे आणून दिले त्यांनी गुन्हा सिद्ध होणार आहे का? नाही. परंतु या आजूबाजूच्या फॅक्ट्स कशा आहेत, दे आर कनेक्टेड विथ फॅक्ट इन इश्यू and giving inference about existence or non-existence of fact in issue. All these facts are connected with fact in issue and are giving inference about existence or non-existence of fact in issue. These are called as relevant facts. फॅक्ट इन इश्यू म्हणजे कोणत्या, ते सेक्शनचे इन्ग्रेडियंट्स, इंटेन्शन कॉझिंग हर डेथ, इन फॅक्ट इन इश्यू. या बाकीच्या दे आर कनेक्टेड विथ फॅक्ट इन इश्यू अँड गिव्हिंग इन्फरन्स अबाउट एक्झिस्टन्स ऑफ दीज 3 फॅक्ट्स. दे आर कनेक्टेड. संदर्भातील मुख्य फॅक्ट इन इश्यू खरोखरच घडले आहे की नाही त्याच्या संबंधीच्या फॅक्ट आहेत, त्याला म्हणतात रेलेव्हंट फॅक्ट्स. सो ऑब्जेक्ट ऑफ एव्हरी लिगल प्रोसिडिंग इज
for determination of right and liability of a person depends on facts. Facts are of two kinds, fact in issue and relevant facts. Fact in issue means the facts which according to substantive law determine the right and liability, and relevant fact means facts which are connected with fact in issue and which give inference about existence or non-existence of fact in issue. These are called as relevant facts. बरोबर आहे? गोंधळ कोणाच्या मनात काही प्रश्न असा उद्भवतो की मग पुरावा कोर्टात सेक्शन 5 प्रमाणे फक्त फॅक्ट इन इश्यू आणि रेलेव्हंट फॅक्टच देता येतो, इररेलेव्हंट फॅक्ट नाही. त्या केसमध्ये या सखारामचा जन्म कोणत्या हॉस्पिटलमध्ये झाला आणि लहानपणी तो कोणत्या शाळेत गेला होता हे काही संबंध आहे का? These are irrelevant because they are not giving any inference about the existence or non-existence of fact in issue. मग प्रश्न असा उभा राहतो की रेलेव्हंट फॅक्ट कशाला म्हणायचं? फॅक्ट इन इश्यू कळलं त्या कोणत्या सेक्शनचे इन्ग्रेडियंट्स मध्येच आहेत ज्याच्यामुळे राईट आणि लायबिलिटी साबित होणार आहे. रेलेव्हंट फॅक्टही कळलं, कनेक्टेड फॅक्ट्स. They are connected with fact in issue and are giving some inference about existence or non-existence. कशाला म्हणायचं रिलेव्हंट? काहीतरी नियम पाहिजे ना, कशाला तरी रिलेव्हंट कशाला म्हणायचं, इररिलेव्हंट कशाला म्हणायचं? तर रिलेव्हंट फॅक्ट कशाला म्हणायचं, कोणकोणत्या फॅक्ट्स रिलेव्हंट असतील हे सगळं सेक्शन 6 ते 55-56 पर्यंत दिलेलं आहे. 55 पण नाही. व्हॉट आर रेलेव्हंट फॅक्ट्स? त्याच्यामध्ये काय काय येतं? ऍडमिशन इज रेलेव्हंट, तुमचं किंचाळणं घटनेबरोबर, रेसगेस्टी सेक्शन 6, ऍडव्होकेशन परेड सेक्शन 9, मोटिव्ह सेक्शन 8, मोटिव्ह गुन्हा घडण्याचं कारण, एलिबी सेक्शन 11, नंतर सेक्शन 12 relevancy about the surrounding facts to determination of the prices. सेक्शन 17 ते 22 पर्यंत ऍडमिशन्सची डेफिनेशन आहे. सेक्शन 24 ते 30 पर्यंत कन्फेशन आहे. 31 ला ऍडमिशन्स आर नॉट कन्क्लुसिव्ह प्रूफ अनलेस एस्टॉप्ड. 32 सेक्शन स्टेटमेंट, 32-33 हे स्टेटमेंट ऑफ डिसीज्ड पर्सन्स व्हेन आर रेलेव्हंट. 34-35 ते पब्लिक डॉक्युमेंट्स वगैरेच्या रेलेव्हन्सी. 36 खाली मॅप येतो, 37 खाली मॅप येतो, पब्लिश्ड बुक्स येतं. अशा 6 पासून 52 ते 55 पर्यंत कॅरेक्टरचा संबंध आहे. 50 मध्ये रिलेशन्स आहे. तर ह्या कशाला रेलेव्हंट म्हणायचंय तुम्हाला 6 ते 55 पर्यंत सापडेल. आता तुम्ही लिहिलेला आहे, टेबल काढलेला आहे ना, तर रेलेव्हंट फॅक्टच्या पुढे लिहा सेक्शन 6 ते 55. हे झालं आपल्याला. आता पहिला समजलं की एव्हिडन्स ऍक्ट कशा करता आहे, सगळा फॅक्ट्स कसं न्यूक्लियस आहे, त्या कशा साबित, कोणत्या प्रकारच्या फॅक्ट्स आहेत, रेलेव्हंट फॅक्ट कशाला म्हणतात. पुढचा प्रश्न उभा राहतो की हे साबित कशा करायच्या. साहजिक आहे ना, पुढचा प्रश्न येणार आहे की कळला आता फॅक्ट आहे, फॅक्ट साबित करायचे, रेलेव्हंट फॅक्ट कशाला म्हणतात त्याही आपल्याला साबित करावं लागतील कोर्टाला हे कन्क्लूड करण्याकरता. पुढचा प्रश्न या साबित कशा करायच्या. फॅक्ट इन इश्यू आणि रेलेव्हंट फॅक्ट्स ह्या साबित कशा करायच्या, त्या पुन्हा अशा एकत्र या आणि त्याचे पुन्हा 3 हे करा. फॅक्ट्स आणि रेलेव्हंट फॅक्ट एकत्र आणा
आणि त्याच्यात 3 प्रकार आहेत, शाबित आणि नाशाबित करण. त्याला 3 फांद्या फोडू. साबित करण्याचा पहिला प्रकार म्हणजे ज्युडिशियल नोटीस, सेक्शन 56-57. 58 त्याच्यात कितीतरी चालेल. 56-57 म्हणजे ज्युडिशियल नोटीस, काहीतरी कोर्ट त्या साबित करण्याची गरज नाही. कोणत्या अशा फॅक्ट? वेल नोन सायन्स, वेल नोन फॅक्ट्स ते जगाला माहिती आहे. याविषयी दिवसा उजेडी सूर्य उगवतो, रात्री सूर्य मावळतो, काय साबित करण्याची कोर्टापुढे जरूर नाही. रात्री अंधार असतो, जंगलात झाडं असतात, पानं असतात, झाडांना फुलं असतात. हे साबित करण्याची गरज नाही. कोर्ट सुद्धा ह्युमन बिईंग आहे, तिथं बसणार माणूस आहे, त्याला कन्व्हिन्स करायचं ना. फ्रॉम द मॅटर बिफोर इट, हे ठीक आहे ना, उजेड दिवस होता ना, सगळ्यांनाच दिसणार आहे काय ते. इट नीड नॉट बी प्रूव्ड की त्यावेळेस उजेड होता. तसंच सायन्स, हिस्ट्री, विच इज नोन टू ऑल. इंदिरा गांधींचा मर्डर झाला होता, येस, कोर्ट विल नीड नॉट बी प्रूव्ड दॅट इंदिरा गांधींचा, पण कोणी केला होता हे मात्र नाही कोर्ट गृहीत धरणार. तो फर्स्ट वे, या फॅक्ट कशा साबित करायचं, तर या कशा प्रूव्ह करायच्या, तर पहिली गोष्ट आहे कोर्ट कॅन टेक ज्युडिशियल नोटीस ऑफ द थिंग. आणि सेक्शन 58 म्हणतो की ऍडमिटेड फॅक्ट्स नीड नॉट बी प्रूव्ह. ज्या गोष्टी ऍडमिटेड आहेत त्यांनी प्रूव्ह करण्याची जरूर नाही. विरुद्ध बाजू ऍडमिट करते, नीड नॉट बी प्रूव्ह. दुसरा प्रकार कोणता आहे फॅक्ट साबित करण्याचा? द सेकंड वे ऑफ प्रूव्हिंग द फॅक्ट्स इज बाय ओरल एव्हिडन्स. द स्टेटमेंट ऑफ विटनेसेस ऑन ओथ बिफोर द कोर्ट इज कॉल्ड ओरल एव्हिडन्स. याला 2च सेक्शन्स आहेत, पण हा सगळ्यात महत्वाचा पुरावा, कारण हा साक्षीदारांमार्फत दिला जातो. ओरल एव्हिडन्स, तोंडी पुरावा. याच्यासाठी 2च सेक्शन्स आहेत, 59 आणि 60. 59 सेक्शन हा एका ओळीत आहे. तो असा आहे, एनी फॅक्ट मे बी प्रूव्ड बाय ओरल एव्हिडन्स एक्सेप्ट कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट मधलं जे कंटेंट्स आहेत ते सोडून कोणतीही गोष्ट तुम्हाला ओरली साबित करता येते, कोणतीही फॅक्ट. सकाराम तुकाराम म्हणून प्रत्येक गोष्ट डोळ्यांनी बघणारा माणूस येईल, सांगेल ना, ती साबित करेल ना, थ्रू ओरल एव्हिडन्स ऑफ द विटनेसेस. एनी फॅक्ट मे बी प्रूव्ड बाय ओरल एव्हिडन्स एक्सेप्ट कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट्स. या शब्दाचा अर्थ नंतर सांगेल मी तुम्हाला. सेक्शन 59 असं म्हणतो की एनी फॅक्ट मे बी प्रूव्ड बाय ओरल एव्हिडन्स एक्सेप्ट कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट्स. आणि सेक्शन 60 म्हणतो की ओरल एव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट. म्हणजे काय? ज्यांनी पाहिलं त्यांनी येऊन कोर्टासमोर सांगावं, ज्यांनी त्याच्या इंद्रियांनी आत्मसात केलं त्या माणसाने येऊन कोर्टापुढे सांगावं. जे काय बोललो ते मी सांगेल कोर्टापुढे येऊन. यांनी ऐकलं स्वतः त्यांनी सांगावं मी काय काय बोललो. मी तर कोणाला शिवी दिली असेल तर ज्यांनी ऐकली ना त्यांनी सांगावं, का जो बोलला त्यांनी सांगावं. कारण आपल्याला माहिती आहे की यांनी मी बोललेलं यांनी ऐकायचं, यांनी
तिसऱ्याला सांगायचं आणि त्या तिसऱ्याने येऊन कोर्टापुढे सांगायचं, याला काय अर्थ? एखाद्या शिपायाला जर 4 वाक्यात निरोप दिला ना की अमुक अमुक जाऊन सांग अमुक अमुक ठिकाणी, तो 4चे एक तर 10 वाक्य करेल, नाही तर 4चे एका वाक्यात सांगेल, आणि खरा निरोप पोहोचेल का? नाही. अहो, कोर्टाला राईट्स आणि लायबिलिटीज डिसाईड करायच्या पार्टीच्या. अशा आयक्यू माहितीवर न करता येतील का? नाही. देअरफॉर कोर्ट एक्सपेक्ट्स डायरेक्ट एव्हिडन्स ऑफ डायरेक्ट ओरल एव्हिडन्स. कारण कोर्ट आयक्यू गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही. त्याला म्हणतात हिअरसे एव्हिडन्स. एकाने ऐकून दुसऱ्याने त्याच्याबद्दल सांगणं, दॅट इज हिअरसे एव्हिडन्स. That hearsay evidence is generally inadmissible in evidence. परंतु exceptionally it is admissible in evidence, and that is given in section 6 ते 17 पर्यंत, तो 32 पर्यंत hearsay evidence चालतो. हे एक्सेप्शन्स आहे. ते डिटेल मध्ये सांगणं at this juncture in such short period is impossible for me. म्हणजे रेलेव्हंट फॅक्ट ह्या सेक्शन 6 ते 55 मध्ये दिलेल्या आहेत. त्या कशा साबित करायचा? पहिला मोड, कोर्ट कॅन टेक ज्युडिशियल नोटीस ऑफ सर्टन फॅक्ट. दुसरा मोड थ्रू ओरल एव्हिडन्स, आणि तिसरा थ्रू डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. तर ओरल एव्हिडन्सच्या खाली सेक्शन 59-60 लिहून टाका. आणि नंतर येतो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. तो आहे सेक्शन 61 ते 100. थोडंसं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स बद्दल. डॉक्युमेंट या शब्दाची व्याख्या सेक्शन 3 मध्ये दिलेली आहे. डॉक्युमेंट म्हणजे एनिथिंग रिटन or scribed or lithographed on anything for the purpose of creation of some record or for the purpose of using it as a record. कागदावर लिहिलेलं डॉक्युमेंट सगळ्यांना माहिती. एनिथिंग रिटन. या कॉलेजच्या बोर्डवर लिहिलेलं आहे न्यू लॉ कॉलेज, काय न्यू लॉ कॉलेज, न्यू लॉ कॉलेज अहमदनगर. That is a document because it is created on some board created for the purpose of record. घरावर नंबर आहेत, म्युन्सिपाल्टीने दिलेले पट्ट्या चिटकवलेल्या असतात. That is a document. फॉरेस्ट डिपार्टमेंट झाडांवर F1, F2 मार्किंग करतात, डॉक्युमेंट. मैलाचे दगड रस्त्यावर आहेत, डॉक्युमेंट. पाट्या आहेत, इकडं जा तिकडं जा, इकडून जाऊ नका, डायव्हर्जन, इज अ डॉक्युमेंट. So anything written on anything scribed for the purpose of creation of record or for the purpose of use of record is a document. डॉक्युमेंट पण कुठेही दगडावर वासू सपना आय लव्ह यू इज नॉट अ डॉक्युमेंट. Anything created for the purpose of some record or for the use as a record is a document. हे डॉक्युमेंट कोर्टापुढे साबित करायचं असतं. जर तुम्हाला तुमचे हक्क साबित करायचे तर डॉक्युमेंट साबित करावं लागेल. मग सेक्शन पहिला म्हणजे सेक्शन 61 म्हणतो की
पहिली गोष्ट काय करा, 61, 62, 63, 64 हे सेक्शन्स आहेत की डॉक्युमेंट मे बी प्रूव्ड बाय प्रायमरी और सेकंडरी एव्हिडन्स. 62 म्हणतो व्हॉट इज प्रायमरी एव्हिडन्स, 63 सांगतो व्हॉट इज सेकंडरी एव्हिडन्स, 64 सांगतो डॉक्युमेंट मस्ट बी प्रूव्ड बाय प्रायमरी एव्हिडन्स एक्सेप्ट इन द सर्कमस्टान्सेस हिअर आफ्टर मेन्शन. हे जे 61, 62, 63, 64 पर्टिक्युलरली सेक्शन 64 असं सांगतो की ओरिजिनल मस्ट बी प्रोड्यूस बिफोर द कोर्ट. दस्तावेज कोर्टापुढे आणला पाहिजे. कॉपीमध्ये तर कोणी ओळखतात, झेरॉक्स कॉपी सुद्धा काहीतरी कागद ठेवून विचारता येते. दचा मा करता येतो हे की नाही. म्हणून ओरिजिनल जेव्हा राईट्स आणि लायबिलिटीज पार्टीच्या साबित करायचं तर कोर्टाला बेस्ट एव्हिडन्स दिला पाहिजे. सो ओरिजिनल मस्ट बी ब्रॉट बिफोर द कोर्ट. अगदी ओरिजिनल शक्य असेल प्रोड्यूस करणं तर मग सेकंडरी एव्हिडन्स काही सर्कमस्टन्सेस मध्ये चालेल. केव्हा अशक्य आहे, मूळ कागदपत्र हरवलेच आहेत, ते आणूच शकत नाही, फाटले, जळाले, काय झालं, किंवा हलवता येणार नाही. अहो घरावरचा नंबर मला सिद्ध करायचा आहे, ही कॉलेजच्या दारावर पाटी लावली आहे, मला साबित करायची की पाटी घेऊन येऊ का कोर्टात. इन दॅट केस सेक्रेटरी परमिशन. अशा कोणकोणत्या पती आहेत सेक्शन 65 मध्ये दिलेल्या आहे. 5-6 परिस्थिती दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हेही दिलेलं आहे की सरकारी दस्तऐवजाच्या तुम्ही सर्टिफाईड कॉपी आणू शकता. कारण का, तुमचा 7/12चा उतारा जर कोर्टापुढे हजर केला तर दॅट इज सर्टिफाईड कॉपी ऑफ द ओरिजिनल रेकॉर्ड. ते तलाठ्याचं ते दप्तर आणून इथे ठेवायचं, मग बाकीच्या लोकांनी काय करायचं. ह्या सगळ्या गोष्टींची काळजी या कायद्यामध्ये आहे. एव्हरी प्रोव्हिजन ऑफ दिस लॉ इज व्हेरी नाईसली ड्राफ्टेड. 1872चा हा कायदा आहे. त्याच्यामध्ये नंतर 10-5 अमेंडमेंट झाल्या, त्यातही 1-2 चुकीच्या झालेल्या. पुस्तक आला एकदा, त्याच्यावर मी काही जास्त आता भाष्य करत नाही. 150 वर्षापूर्वीचा कायदा अजूनही चालू आहे, त्यात काही खाडाखोड करता येत नाही आपल्याला. अजून किती छान पद्धतीने ड्राफ्ट केलेला आहे. जेम्स स्टीफन त्याचं असं म्हणणं आहे की त्या स्वतः लेखकाचं लॉ इज रूल्स ऑफ एव्हिडन्स इन पुराव्याचे. तर ह्या आणि दे आर डिपेंडिंग ऑन द कॉन्फिडन्स. कोणालाही पटेल की नाही की घर आणू का उचलून सेकंडरी एव्हिडन्स नाही देता येत, तर इन दॅट केस आय एम एंटाइटल्ड टू फाइल प्रायमरी एव्हिडन्स. का म्हटलेलं आहे की ओरिजिनलच पाहिजे, का म्हटलेलं आहे डायरेक्ट एव्हिडन्सच पाहिजे. साहजिक आहे, राईट्स आणि लायबिलिटी साबित करायचे आहेत ना, ओरिजिनल आणा ना. कारण कॉपीमध्ये कोणी काही घोळ घालू शकते माहिती आहे. ब्रिंग द ओरिजिनल बिफोर कोर्ट, ब्रिंग बेस्ट पॉसिबल एव्हिडन्स बिफोर. That is the basic rule of the law. So this document must be primary evidence. The original must be produced before the court. आणि प्रोड्यूस केल्यानंतर ते साबित करा. साबित कसं करायचं, डॉक्युमेंट साबित करायचं. सेक्शन 67 सांगतो. काय होतं, कोर्टापुढे जी कागदपत्र दाखल केले जातात ना, कोर्टात 4 फाईल्स असतात, ABCD. ए म्हणजे जजमेंट, बी म्हणजे रोजनामा, दावा, कैफियत, सी म्हणजे प्रूव्ड डॉक्युमेंट्स आणि डी म्हणजे कचरा डॉक्युमेंट्स. त्याचा काही पुढे उपयोग नसतो. असे एखादं डॉक्युमेंट तुम्ही हजर केलं की पहिल्यांदा ते डी फाईल मध्ये लावून टाकतात. कोर्ट कशाला वाचेल, कोणी लिहिलंय, काय लिहिलंय, माहिती कोर्टाची होणार. म्हणून ते डॉक्युमेंट ज्यावेळेस साबित होईल त्यावेळेस ते डी मधनं काढून सी मध्ये येईल, त्याचा डबा बदलेल.
हे डॉक्युमेंट कसं साबित करायचं तर ते दिलेलं आहे सेक्शन 67 मध्ये की प्रूव्ह द हँड रायटिंग अँड सिग्नेचर ऑन द डॉक्युमेंट. हँड रायटिंग आणि सिग्नेचर साबित कर. ज्यावेळेस टाईप्ड डॉक्युमेंट्सचा प्रॉब्लेम नाहीये, फक्त सिग्नेचरच साबित करायचे. दिस इज टाईप्ड डॉक्युमेंट, सिग्नेचरच फक्त साबित करायचे. कारण सिग्नेचर ऑथरायझेस द डॉक्युमेंट. Signature is the person who signs the document. He authorizes the document by saying that yes, I have read the document and then I signed it. हस्ताक्षरातलं डॉक्युमेंट असेल तर हस्ताक्षर आणि सही साबित करा. ते साबित करण्याचे 5 प्रकार आहेत मुख्य. ते तुम्हाला एका प्रोव्हिजन मध्ये कुठंच सापडणार मी या ठिकाणी पसरलेले. त्याच्या एव्हिडेन्शियरी त्याच्या पुराव्यात जी किंमत आहे ना त्या क्रमाने मी तुम्हाला ते 5 प्रकार सांगतो. पहिला प्रकार म्हणजे ज्या माणसाने लिहिलेलं आहे ना त्यांनी कोर्टापुढे येऊन सांगायचं की हो ही मी लिहिलेलं आहे, माझ्या हस्ताक्षरात आहे, माझी सही आहे. त्यांनी येऊन साक्ष दिली. दॅट इज बेस्ट एव्हिडन्स. दुसरा प्रकार थोडासा कमी एव्हिडेन्शियरी व्हॅल्यूचा, ज्या माणसाच्या समक्ष डोळ्यासमोर ते लिहिण्यात आलं आणि डोळ्यासमोर सही केली त्या माणसाचा पुरावा. मी पाहिलं हे डॉक्युमेंट वाघ सरांनी त्यांच्या हस्ताक्षरात माझ्या समोर लिहिलेले, माझ्या समोर सही केली. दुसरा प्रकार तो हस्ताक्षर आणि हे सही साबित करण्याचा. हे दोन्ही नसतील the one who is very well acquainted with the handwriting and signature. माझं हस्ताक्षर आणि माझी सही माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना, माझ्या स्टुडंट्सला, माझ्या कारकुनाला ही परिचित असते की रोजच बघत असतो, माहिती असते. पहिले 2 प्रकार सेक्शन 60 डायरेक्ट एव्हिडन्स मध्ये आहेत आणि हा जर ऍक्वेंटन्सचा प्रकार आहे सेक्शन 47 मध्ये येतो. वन हू इज व्हेरी वेल acquainted with the handwriting and signature, he can come to the court and say that yes, I know the handwriting and signature, it is of Mr. Wagh. का हुआ तुला काय माहिती? साहेब 25 वर्ष 50 वर्ष झाले त्यांच्या हाताखाली काम करतोय मी, मला माहिती आहे. चौथा प्रकार आहे थ्रू हँडरायटिंग एक्सपर्ट सेक्शन 45 आणि 5वा प्रकार आहे सेक्शन 73. द कोर्ट ऑल्सो कॅन कम्पेअर रायटिंग अँड सिग्नेचर बट धिस मेथड should not be adopted by the court as a conclusive method because court cannot act as expert. कोर्ट काही एक्सपर्ट नाही एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट ते पुराव्यासाठी येऊ शकणार नाही, त्यांची क्रॉस एक्झामिनेशन घेता येणार नाही, खरं खोटं कळणार नाही. म्हणून दिस इज द वे ऑफ प्रूव्हिंग हँडरायटिंग अँड सिग्नेचर. हे थोडंसं डॉक्युमेंट्स बद्दल एक गंमतही सांगतो आणखी की कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट्स अँड ट्रूथ ऑफ कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट्स या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसा जसा पुढे जातो तस तसा कायदा किचकट होत जातो असं वाटतं, आहे की नाही? काही लिहिण्याचं मला स्वातंत्र्य आहे हो, आहे की नाही? मला स्वातंत्र्य आहे, मी काही लिहू शकतो कोणाला. मी एक मित्राला पत्र पाठवतो. माझा एक मित्र आहे संभ्या, दुसरा एक मित्र आहे चंदू. त्या चंदूला मी पत्र पाठवतो, अरे संभ्याचे की नाही ऐश्वर्या रायशी संबंध आहेत बरं का, लिहिलं पत्र. किंवा दुसरं एक पत्र पाहिजे मित्राला पाठवलेलं आहे. 1 जानेवारी 2030 रोजी मी दिल्लीला गेलो होतो. माननीय पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटलो. त्यांनी मला 5 लाख रुपये दिले माझ्या इन्स्टिट्यूशन साठी. लिहू शकतो की नाही मी हे पत्र? लिहितो, सही करतो, पाठवून देतो पोस्ट आहे. समजा ते पत्र काही कारणास्तव कोर्टासमोर आलो, कोर्ट ते लावेल डी फाईलला.
कोण लिहिलं कोणा म्हणजे ते शाबित करावं लागेल. मला साक्षीदार म्हणून बोलवलं. मिस्टर वाघ या म्हणा, देवाशपथ सांगितलं. देवाशपथ हे पत्र तुमच्या अक्षरात आहे? हो. तुमची सही आहे? हो. मजकूर खोटा आहे. 1 जानेवारी 2021 ला मी इंदिरा गांधींना भेटलो. माझी कुठली इन्स्टिट्यूशन आहे, त्यांनी दिलेत 5 लाख रुपये, सगळं खोट आहे. सो द प्रूफ ऑफ डॉक्युमेंट अँड प्रूफ ऑफ of the contents of document are two different things. So the person who wants to rely on the document must prove that the facts stated in the document are true and are in existence. जाऊ द्या, पुढे जाऊ आपण. हे गमती आहे. कंटाळा यायला लागला असेल तर पटकन टाळ्या वाजवा, बंद करतो. चला बंद करू का? ज्या क्षणी कंटाळा यायला लागेल ना, आणि 4 जरी टाळ्या वाजल्या तरी मी थांबवतो इथे. तर आपण या फ्रेमवर्क वर चाललो होतो. तर फॅक्ट्स म्हणजे पुन्हा मी ते वाक्य वापरतो की ऑब्जेक्ट ऑफ एव्हरी प्रोसिडिंग बिफोर द कोर्ट ऑफ लॉ इज टू प्रूव्ह the rights and liability depends on facts. Facts are of two kinds: fact in issue and relevant facts. Fact in issue म्हणजे मुद्द्याच्या गोष्टी विचारते, ingredients of the substantive law, आणि relevant facts which you find what can be relevant and what can be relevant in section 6 to 56. Question is how to prove these facts. There are 3 of proving: 1 through oral evidence, judicial notice; 2 oral evidence 59, 60 आणि 61 ते 100 सेक्शन पर्यंत आलो. पुढचा मुद्दा असा कोर्टापुढे येतो, अरे पण ठीक आहे, हे सगळं सिद्ध करायचं कोणी? जबाबदारी कोणाची आहे सिद्ध करायची? ऑन whom the burden of lies. त्याच्या आहेत सेक्शन 101 ते 114. ऑन whom the burden of proof lies. सगळे एकत्र करून पुन्हा या. सेक्शन 1 ते 114. 101 ते 114. पुढचा प्रश्न. Except in cases where parties are stopped from proving the facts. जेव्हा पार्टी इज स्टॉप्ड, पार्टीला खरं सुद्धा बोलण्याची मुभा नाही अशी पोझिशन कायद्यामध्ये येते, त्याला एस्टॉपेल म्हणतात. खरं सुद्धा सांगण्याची तुम्हाला मनाई आहे. बिकॉज बाय युअर कॉन्डक्ट, बाय युअर ऍक्ट, यू आर युअरसेल्फ प्रोहिबिटेड फ्रॉम स्पीकिंग द ट्रूथ. कशी पोझिशन आहे ते उदाहरण सांगतो. या ठिकाणी एक मी आहे, माझा एक मित्र बसलेला आहे, टेबलवर हा मोबाईल आहे, भारी मोबाईल, समजा 1 लाखाचा आहे, तसा नाही लाखाचा हा, असं गृहीत धरा की लाखाचा मोबाईल आहे. मी बसलोय, माझा मित्र बसलोय, तिसरा येतो एक, तो त्याला कळत नाही हा मोबाईल कोणाचा आहे. तो मोबाईल हातात घेऊन बघतो, भारी आहे मोबाईल, मस्त आहे एकदम. तो विचारतो ना रे का, माझ्या मित्राला विचार, समोर मी मालक बसलेलो आहे, माझ्या मित्राला तो विचारतो, अरे मोबाईल विकायचा आहे का? म्हणतो हा. केवढ्याला? 25,000. लाखाचा मोबाईल 25,000. तो लगेच 25,000 काढतो, त्याला देतो, निघून जातो. दुसऱ्या दिवशी मी त्याच्या घरी पोहोचतो,
हे बाबा तू मोबाईल माझा EMI नंबर बघ, अमुक बघ, ही बघ माझी पावती वगैरे सगळं काय आहे माझ्याकडं. तो काय म्हणेल, काल काय तुमचं तोंड शिवलं होतं, तुमच्या समोरच हे घडलं ना सगळं. काल काय झालं होतं तो मुस्कटायला, 25,000 रुपये दिलेत मी. बाय माय कॉन्डक्ट, by my conduct, by my actions, by my keeping mum, I allowed this person to believe that the mobile belongs to him. मी स्वतः माझ्या कृतीमुळे त्याला विश्वास दर्शवला की मोबाईल त्याचा आहे. 25,000 रुपये विकतोय, घेऊन जा, देतोय, व्यवहार होतोय, माझ्या संमतीनं झालं नाही हे सगळं. मग आय एम स्टॉप्ड फ्रॉम डिपोजिंग द ट्रुथ बिफोर द कोर्ट की हा मोबाईल माझा आहे, बिकॉज बाय माय कॉन्डक्ट आय एम स्टॉप्ड. एखाद्याची जमीन माझ्या समोर व्यवहार चाललेला आहे, हा मी त्याला परमिशन देतोय की घे विकत. अरे मग तुझ्या संमतीनं चाललेलं आहे. नाव यू आर स्टॉप फ्रॉम डिनाइंग दॅट बिकॉज यू अलाउड हिम टू बिलीव्ह दॅट द लँड बिलॉंग्स टू दिस फेलो. दॅट इज कॉल्ड एस्टॉपेल. सेक्शन 115, 16 आणि 17 त्याबद्दल आहे. 15 मूळ एस्टॉपेलचं सेक्शन, 16, 17 टेनंट लायसन्सी यांच्याबद्दलचे आहे. सेक्शन, आता पुढचा प्रश्न येतो, हा ठीक आहे कोणावर बर्डन आहे आणि स्टॉप केव्हा केलं जातं पार्टीला हेही समजलं, बर्डन कोणावर आहे हेही समजलं, पण कसं साबित करायचं, कोणी साबित करायचं, काय साबित करायचं हे सगळं समजलं. कोणी साबित करायचं, कशा मार्फत. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे ठीक आहे, पण त्याला सुद्धा ओरल एव्हिडन्स लागणारच ना. त्यातले लिहिलेल्या फॅक्ट्स खऱ्या आहेत का खोट्या आहेत, त्या सह्या कोणाच्या आहेत, त्याला ओरल एव्हिडन्स लागणारच आहे. सगळं कसं सिद्ध करायचं, तर थ्रू विटनेसेस. त्याच्यासाठी सेक्शन 118 ते 134 सिरियली आपण सेक्शन 1 पासून आलेलो आहे. सेक्शन 118 ते 134 थ्रू विटनेसेस, म्हणजे कोणाला विटनेस म्हणायचं, कॉम्पिटंट कोण आहे जबाब द्यायला. कोणाला साक्ष देता येईल, काही प्रिव्हिलेज आहे का साक्षीदारांना. उदाहरणार्थ वकील आणि पक्षकार याच्या मधला संवाद हा प्रिव्हिलेज्ड आहे. जे तो पक्षकार माझ्या समोर येतो आणि मला सांगतो की साहेब मी मर्डर केलेला आहे, मला वाचवा, तर तुम्हाला वकिलाची साक्ष काढता येणार नाही. ते तुझ्या समोर कबूल केल्याने त्यांनी साक्ष द्या, तुमच्या समोर सांगितलंय ना मर्डर केलाय म्हणून. दिस कम्युनिकेशन बिटवीन myself and my client is privileged. I cannot disclose it without permission of client. This is privileged communication ज्याला म्हणतात. नवरा बायको मधला संवाद जगणं अस्तित्वात असताना केलेला. नवऱ्याने घरी येऊन बायकोला सांगितलं की मी आज याला संपवलंय, याचा मर्डर करून आलोय. वाईफ cannot be forced to depose before the court what your husband is said to you, whether he admitted the offense. This is privileged communication. Communication between husband and wife, advocate and his client. Clerk of the advocate is also as a privileged communication. Clerkशी सुद्धा सगळ्या गोष्टी डिस्क्लोज होतात. Clerk cannot be forced to make any statement about the case, about the communication between advocate. फक्त मात्र ते ह्याच्या एम्प्लॉयमेंटच्या
वकिलीच्या संदर्भातलंच इतर काही गुन्हा त्याने केलेला असेल तर त्याच्याबद्दल हा प्रिव्हिलेज नाही. ज्या गोष्टीसाठी वकील नेमलेले आहेत त्या गोष्टी संबंधी जर काही डिस्कशन असेल तर दॅट इज प्रिव्हिलेज. तर हे सगळं म्हणजे कोण कॉम्पिटंट आहे कोण नाही, बहिरा असेल तर त्याचा पुरावा कसा घ्यायचा, बोलणारा नसेल तर त्याचा पुरावा कसा घ्यायचा, मुका असेल कोणी तर त्याचा पुरावा कसा घ्यायचा, या आणि प्रिव्हिलेज्ड कम्युनिकेशन म्हणजे काय, स्टेट गव्हर्नमेंटचं असतं प्रिव्हिलेज कम्युनिकेशन, या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तरतुदी सेक्शन 118 ते 134 मध्ये. Through witnesses. If facts are to be proved in 3 ways, they are to be proved through witnesses. सेक्शन 118 ते 134. Through witnesses म्हणजे कशा प्रकारे, तर त्यांची कोर्टात होणारी साक्ष, थ्रू देअर स्टेटमेंट्स इन द कोर्ट, थ्रू देअर एक्झामिनेशन इन द कोर्ट. एक्झामिनेशन म्हणजे काय, साक्ष त्यांची. It should be subject to the rules stated in section 135 ते 166. Subject to examination of through their oral evidence, subject to provisions of section 135 ते 166. आणि या सगळ्या प्रोव्हिजन्स मध्ये काही मिस्टेक झाली असेल तर त्या मिस्टेकचा काय परिणाम होऊ शकेल हे सेक्शन 167 मध्ये सांगितले. संपला पुरावा कायदा. दिस इज लॉ ऑफ एव्हिडन्स. आता तुम्हाला तो वाचताना निश्चितपणे कळेल की कशा प्रकारे त्याचं वाचन करावं. दिस इज द फ्रेम ऑफ लॉ ऑफ एव्हिडन्स. टू बी इन शॉर्ट, I'll reiterate, I'll again state it, that every proceeding before the court of law is for determination of rights and liabilities which depend on facts. These facts are of 2 kinds, fact in issue and relevant facts. Relevant facts you find in section 6 to 56. They can be proved in 3 different ways, that is by judicial notice, by oral evidence, by documentary evidence. The burden lies on the parties who want to rely on them. That the rules of burden are stated from section 1 to 114, sorry 101 ते 114, 115, 116, 117 are about estoppel. These facts are to be proved through witnesses. 118 ते 134 कशा, by their examination in before the section 135 ते 166. 67 about mistake. This is law of evidence. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा एक प्रकार आहे, which is newly introduced. The amendments thereof are in section 65 and 66, 65A, 65B. त्याच्याबद्दल इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स बद्दल बोलायचं झालं तर एक तागे लागेल. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा शब्द कायद्यात नाही. जो शब्द आहे तो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड असा शब्द आहे. काय कोर्टापुढे साबित करायचंय तर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड साबित करायचंय कोर्टापुढे. इलेक्ट्रॉनिक हा प्रकार नाही. त्यालाच आपण कॉमन पार्लन्स म्हणजे सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असं म्हणतो. परंतु व्हॉट इज प्रूव्ड बिफोर द कोर्ट इज इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे एनिथिंग कंटेन्ड इन एनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस.
त्याच्यामध्ये सुद्धा प्रायमरी एव्हिडन्स आणि सेकंडरी एव्हिडन्स आहे. प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे मूळ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कोर्टापुढे हजर करा. मोबाईलमध्ये तुम्ही चित्रित केलेला आहे ना, तो मोबाईलच कोर्टापुढे हजर करा. ज्या मोबाईलमध्ये मेसेज पाठवलाय तो मोबाईल हजर करा. दॅट इज प्रायमरी रेकॉर्ड. ज्या कम्प्युटरमध्ये एंट्रीज घेतलेल्या आहेत ते कम्प्युटरच हजर करा हार्ड डिस्क कोर्टापुढे. दॅट इज प्रायमरी रेकॉर्ड. पण हे शक्य आहे का प्रत्येक वेळेस आणणं? जे बँकेला सांगितलं तुमचं इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर आणून ठेवा, मी एंट्रीज तुम्हाला साबित करायचं ना, तर मूळ कम्प्युटर इथं आणून ठेवा. बँक बंद पडेल ना, कारण त्यांचे 100 केसेस आणणार कुठं. तसंच तुमचा मोबाईल कोर्टावर करा. साहेब मोबाईल गेला म्हणजे मला 10,000 रुपयाचं इन्स्ट्रुमेंट तुम्ही तरी जपून ठेवणार आहे का? नीट तुमची केस चालेल 10 वर्ष. गेला का माझा मोबाईल? कोण देणार? म्हणून त्या संबंधी एक प्रोव्हिजन कायद्यात केलेली आहे की यू कॅन गिव्ह सेकंडरी एव्हिडन्स अबाउट द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अँड दॅट इज कंटेन्ड इन सेक्शन 65 ए आणि बी. जनरल डॉक्युमेंट्सच्या बाबतीत ओरिजिनल हजरच करा, कारण तो कागद असतो तुमचा, एकमेव तुम्हाला लागणारा कागद असतो, मूळ कागद असतो, तो हजर करा म्हणून कायद्याने सांगितलं. पण इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट डिव्हाइस हजर करायचं म्हणजे प्रॉब्लेम आहे. म्हणून सर्वसामान्य कागदांच्या बाबतीत सेक्शन 65 असं म्हणतो की ही जर परिस्थिती असेल, मूळ हरवलाच आहे, जळालाच आहे, नाश झालेला आहे, दुसऱ्याच्या ताब्यात आहे, हजर करता येत नाही, अशी जर परिस्थिती असेल तरच तुम्हाला सेकंडरी एव्हिडन्स देता येईल. पण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत मात्र परमिशन मागायची जरूरच नाही कोर्टाची. कोणत्याही क्षणी तुम्ही सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकता आणि तो देण्याची पद्धत सेक्शन 65B मध्ये दिलेली. आता या विथ ड्यू रिस्पेक्ट टू देअर लॉर्डशिप्स ऑफ द सुप्रीम कोर्ट, जे अमेंडमेंट आहे, म्हणजे हे माझं वैयक्तिक मत सांगतो मी, अतिशय होपलेसली ड्राफ्ट केलेला तो सेक्शन 65B आहे. होपलेसली ड्राफ्ट केलं आणि अजूनपर्यंत एकही लिंक, आता त्याला झालेले किती 21 वर्ष तो कायदा येऊन, अजूनपर्यंत एकही रुलिंग नाहीये त्या सेक्शन 65B चं अनालिसिस करणारी. एवढा मोठा सेक्शन आहे आणि त्याचं जर अनालिसिस केलं ना, 99% केसेसमध्ये तो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स फेल होईल, इतका तो होपलेसली ड्राफ्टेड केलेला. दिस इज माय कमेंट ऑन इट. म्हणजे माझ्या पुस्तकात सुद्धा मी ही गोष्ट लिहिलेली आहे. मला ऐकू नाही आलं. 65A असं म्हणतो की कंटेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मे बी प्रूव्ड बाय सेकंडरी एव्हिडन्स. थोडस 5 मिनिटं 10 मिनिटं बोलतो त्याच्यावर. यू फोर्स मी टू टॉक अबाउट. सेक्शन 65A असं म्हणतो की कंटेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मे बी प्रूव्ड बाय सेकंडरी एव्हिडन्स अकॉर्डिंग टू सेक्शन ऍज पर सेक्शन 65B. आता मे बी शब्द ज्यावेळेस वापरण्यात येतो त्याचा अर्थ मे और मे नाही असा अर्थ होतो. तुम्ही याच्याप्रमाणे जाहीर करण्यात त्याच्याप्रमाणे जाहीर करा. पण हे कोणत्याच कोर्टाने कन्सिडर केलं नाही आजपर्यंत. फक्त एकच केस आली होती, त्या जज साहेबांचं नाव मोहम्मद कुठली तरी केस होती आहे का, ते मध्ये बाहेर येऊन सुप्रीम कोर्टाच्या ज्या 3 लोकांनी इंटरव्ह्यू दिले होते पहा, सुप्रीम कोर्टाचे जजेस बाहेर आले पण पेपरला दिले होते, त्याच्यामधले एक होते, नाव विसरलो मी त्यांचं. त्यांनी फार छान लिहिलं होतं.
मला ते जजमेंट फार पटलं. आतापर्यंत म्हणजे 2020 पर्यंत 6 वेळा ते जजमेंट्स बदलण्यात आले सुप्रीम कोर्टाचे. एकदा म्हणतात असं, एकदा म्हणतात नाही तसं नाही, एकदा नवज्योत सिद्धूच्या केसमध्ये वेगळं, त्याच्यानंतर परत ते चुकीचं आहे, पुन्हा तिसरं एक जजमेंट नाही हे चुकीचं आहे, मग चौथं एक जजमेंट नाही हे चुकीचं आहे. आता खूप जजमेंट या जालन्याचे केसमध्ये दिलेले आहे. जालन्याचे जे आमदार खासदार कोण त्यांच्या केसमध्ये फायनल दिलं. त्याच्यावर आणखीन एक नवीन आलेलं आहे नंतर की नाही त्याच्यातला हा अर्थ असा. 20 वर्ष लागले कोर्टाला एक शब्दाचा अर्थ काढायला की याचा अर्थ अँडचा अर्थ शाल होतो. ते सेक्शन 64B मध्ये काय सांगितलंय त्याच्यामध्ये, त्या सेक्शन 65B मध्ये एव्हिडन्स कसा द्यायचा आहे, सेकंडरी एव्हिडन्स, एक की जे रेकॉर्ड ज्या कम्प्युटर मधलं रेकॉर्ड तुम्हाला द्यायचं आहे तो कम्प्युटर ज्याच्या ताब्यात आहे त्यांनीच ते रेकॉर्ड भरलेलं आहे. 2, रेग्युलर कोर्स ऑफ बिझनेस मध्ये ते रेकॉर्ड त्या कम्प्युटरमध्ये भरलेलं आहे, डाटा तो. 3, त्या कम्प्युटरवर त्याचा अधिकार आहे. आणि ही जी प्रिंट आउट काढलेली ही त्याची काढलेली आहे, त्यावेळेसच रेकॉर्ड या प्रिंटमध्ये आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याचं सर्टिफिकेट त्या माणसाने द्यायचंय की ज्याच्या ताब्यात तो कम्प्युटर आहे. म्हणजे समजा मी दुकानदार आहे, मी एंट्रीज करतो की मला या कंपनीला मी माल दिला, त्याचे एंट्री मी रेग्युलरली करतोय, मग मी सर्टिफिकेट द्यायचं की याच्यात केलेल्या नोंदी या ओरिजिनल कम्प्युटरमध्ये केलेल्या आहेत आणि त्याची ही कॉपी मी काढलेली आहे आणि मी एक सर्टिफिकेट द्यायचं की माझा हा कम्प्युटर आहे, माझ्या ताब्यात असतो नेहमी, मीच ओरिजिनल एंट्रीज केल्या, त्याचीच ही कॉपी आहे, त्याच्यात कधी बदल केला नाही, माझा कम्प्युटर कधी बदलला नाही, त्याचं कॉन्फिगरेशन असं असं आहे, अशा प्रकारचं सगळं सर्टिफिकेट तयार करून ते द्यायचं आणि मग ती सर्टिफाईड कॉपी ऍडमिसिबल होईल. म्हणजे त्याच्या सर्टिफिकेटमुळे तो पुरावा ऍडमिसिबल होईल. आता मी जर वादी आहे, मी सर्टिफिकेट देणार आहे, हे तर खोटं देणारच. माझ्या सर्टिफिकेटवर तुम्ही विश्वास ठेवणार आहे का? मग माझ्या सर्टिफिकेट मधला मजकूर खरा आहे, मी कोर्टात येऊन साबित नको करायला. काल परवा आमच्या एका केसमध्ये असे फोटो एक संवाद दाखल करण्यात आला. पण नुसतंच प्रिंट आउट दाखल केलं त्याचं आणि सर्टिफिकेट दिलं त्याच्याबद्दल. म्हटलं नाही हे चालणार नाही मला. कारण तुम्हाला मी दाखवतो, उदाहरणार्थ तुम्हाला मेटा डेटा हा प्रकार माहिती आहे का? मेटा डेटा, जर परवा दिवशी जालन्याला चाललो होतो, फार आपल्याला हेल्मेट वगैरे सक्ती करतात. 2 पोलीस लोक मोटरसायकलवर चालले होते, दोघांच्या डोक्यावर हेल्मेट नाही, तोंडावर मास्क नाही. मी आपल्या गाडीतून सहज फोटो काढून ठेवला. आता या फोटोची प्रिंट मी कोर्टापुढे पुरावा म्हणून देणे म्हणजे याचा प्रिंट आउट काढणे आणि देणे. हा माझा मोबाईल आहे, मीच वापरतो, मीच फोटो काढला, मी नेहमी काढतो, याच्याकरताच वापरतो, मी नेहमी फोटो काढायलाच मोबाईल वापरतो, हे सगळं सर्टिफाईड करून द्यायचं. कधी काढला, काय काढला, ह्याचे डिटेल्स लागतात आणि हे डिटेल्स हा कॅमेरा हजर न करता माझ्या सर्टिफिकेट मध्ये द्यायचं की मी हे सोमवारी काढलेलं आहे. तुम्ही सोमवारी तिथे गेला होता का हो? तर या फोटोचा मेटाडेटा म्हणजे हे वरती 3 टिंब आहेत ना, इथे जर क्लिक केलं तर इथे डिटेल्स म्हणून एक हे येतं, त्याच्यावर क्लिक करायचं. हा फोटो 14 डिसेंबर 2021 रोजी 11:23 काढलेला आहे. या कॅमेऱ्याने काढलेला आहे आणि सॅमसंगचा हा फोन आहे. याला म्हणतात मेटाडेटा. ओरिजिनल इन्स्ट्रुमेंट निदान आज तरी तुम्ही कोर्टासमोर आणा, पुरावा देताना ठीक आहे सर्टिफिकेट तुमचं, पण आय वॉन्ट ओरिजिनल बिफोर द कोर्ट.
बिकॉज दिस विल शो व्हेन आय हॅड टेकन फोटोग्राफ. हा फोटो मी दुसऱ्याला पाठवला तर त्याच्याकडे हा डेटा येणार नाही. म्हणजे हा ओरिजिनल वरनं काढलेला काही नाही, या इन्स्ट्रुमेंट वरनं साबित होईल, त्याच्या मेटाडेटावरनं साबित होईल. नुसत्या सर्टिफिकेट वरनं तर साबित होणार नाही. आणि जेव्हा सर्टिफिकेट तुम्ही हजर केलं की ओरिजिनल हजर करायची जरूर नाही, असा कसा कायदा? असे बरेच गोंधळ त्याच्यामध्ये आहेत. तिथं म्हणजे आय नीड नॉट टॉक इन डिटेल्स अबाउट इट. खूप खोलवर जावं लागेल त्याच्यासाठी. ते एनिवे टुडे आय टोल्ड यू जस्ट फ्रेम ऑफ एव्हिडन्स ऍक्ट. आय थिंक दिस विल बी युजफुल टू यू. लक्षात आलंय का सगळ्यांच्या? का 2 वीत वरनं गेलं? अडचण असली तर जरूर विचारा. काय काय? नाही 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 नाही, तो नाही. प्रत्येक रेकॉर्ड कधी कम्प्युटरमध्ये तुमच्या भरलं गेलं याचे डिटेल्स म्हणजे मेटाडेटा. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या MS वर्ड मध्ये भरताना रेकॉर्ड, त्याचे सुद्धा डिटेल्स असतात तुमच्या कम्प्युटरमध्ये. कधी टाईप केलं, कधी फाईल उघडली, कधी ती मॉडिफाय केली, एव्हरी डिटेल इज अवेलेबल ऑन युअर कम्प्युटर. दॅट इज कॉल्ड एज मेटाडेटा. ओके. थोडस तुमच्या करिअर बद्दल. आता मी माझा लेक्चरचा भाग संपलेला आहे. काही भाग तुमच्याबद्दल बोलू इच्छितो, काही भाग इतर. करिअर, लवकरच तुम्ही वकील होणार. काय करणार आहे कोर्टात जाऊन? लगेच केसेस चालवायला सुरुवात. समजा मी तुमच्याकडे आलो क्लायंट म्हणून, हा जमिनीचा माझ्या 7/12चा उतारा आणि हा करार, मला ते जमीन विकण्याचा करार केलाय पण ते घेत नाही, काय करायचं? मला करा काय करायचं असेल ते. काय कराल तुम्ही? काय कराल? माहिती नाही. गोंधळ. माझा स्वतःचा अनुभव सांगतो ना. मी वकील होतो, याच कॉलेजचा विद्यार्थी आहे मी. लॉंग लॉंग अगो. आता माझं वय 72 वर्ष, मी झालो होतो 75 साली वकील. वकील होऊन कोर्टात गेलो. सगळेच आम्ही तरुण मंडळी होतो त्यावेळेस. टंगळमंगळ करायची, बापाच्या पैशावर शिकलो. तिथे गेलो, कोट वगैरे घालून सुरुवात. 2-4-8 दिवस तर कोणीच काय आलं नाही. समोर आपलं दुपारपर्यंत कोर्टात बसायचं, नंतर मग सिनेमाला जायचं, सगळ्यांनी मिळून परत घरी जायचं. हाच उद्योग. कोणाला काय बॅकग्राऊंड नाही, काय नाही. चौथ्या दिवशी एक पक्षकार आला भाऊ. 4 लोक होते आणि गुन्हा 324 वगैरेचा गुन्हा होता. आले आमच्याकडं. आम्ही साहेब आपण जामीन घ्यायचा वकील. आता आम्ही 2-3 जण एकत्र, कोणालाच काही समजणारे न समजणारे, जामीन घ्यायचं. आली की पंचायत, काय करायचं पुढे माहितीच नाही. बरं बरं थांबायचं नाही, इकडं पळतोय तिकडं पळतोय. दिवसभर पळापळ करून संध्याकाळी 4 वाजता त्यांचं जामीन आम्ही करू शकलो. त्यासाठी आम्ही 3 वेळा साहेबाच्या समोर गेलो, कोर्टाच्या समोर. 3 वेळा साहेबांनी आम्हाला झापलं. कळत नाही का एवढं काही? काय करून आणले हे? अर्ज द्यायचं तर मॅजिस्ट्रेट जामीनावर सोडा. अक्कल आहे का काही? चला असं करून टाकून दिलं. शेवटी एका वकिलाच्या क्लार्कची मदत घेतली, त्याच्याकडनं सगळं करून घेतलं. शेवटी 4 वाजता जामिनावर सोडू शकलो आम्ही.
सकाळी 11 ते 4 वाजले. आता जर तो मनुष्य अशा प्रकारचा मनुष्य माझ्याकडे आला तर मी 5 वेळेचा अर्ज ड्राफ्ट करीन, सांगेल कारकुनाला जा कोर्टासमोर, काही बोलू नको, कोर्ट त्याच्यावर ऑर्डर करीन, नंतर क्लार्क देऊन टाक. आय नो टुडे व्हॉट कॅन बी डन इन दॅट केस. आज हे सगळं समजलं. नंतर मी ठीक आहे एवढा बुद्धू होतो, मी डिस्ट्रिक्ट जजही झालो नंतर. तर ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यांनी अनुभवलेल्या आहेत, बाहेर म्हणजे अनुभवात आलेल्या आहेत. वकील झाल्यानंतर काहीही येत नाही. टू पास एक्झामिनेशन इज व्हेरी इझी, बट टू प्रॅक्टिस बिफोर कोर्ट ऑफ लॉ इज व्हेरी डिफिकल्ट. इथून बाहेर पडायचं, कोणत्या तरी सिनियरला जॉईन करायचं, साहेब मी जॉईन होऊ का तुमच्या ऑफिसला, त्यांनी दया दाखवली तर त्यांच्या तिथे जॉईन व्हायचं. रोज त्यांची बॅग घेऊन पुढे चालायचं. त्यांनी सांगितले जरा कडून आण, हे आणून आण, हे चरून आण, फिरून आण, आणि जेवढं पदरात पडत येईल 2-5 वर्ष धक्के खायचे. नंतर जे काय मला मिळेल नॉलेज तेवढ्यात, मग याला विचार त्याला विचार, काय चाललं रे कुठं, 4-1 वर्षांनी कुठेतरी काहीतरी थोडंफार समजायला लागतं. बरोबर आहे की नाही? हेच घडतंय ना सगळ्यांच्या आयुष्यात. आमच्या आयुष्यात घडलं बघ. वी आर व्हेरी इनिशियली आय टोल्ड आय वॉज नॉट अ ब्राईट स्टुडंट, a very common person, always secured marks between 50 to 60. तर असा मी स्टुडंट होतो. आणि माझ्यासारखे बहुतांशी लोक असतात असं मी गृहीत धरतो. ह्याच अडचणी सगळ्यांना येतात. आम्ही इतके वर्ष मी बघितलं कोर्टात, मी आता जवळजवळ 50 वर्ष, प्रत्येकाच्या वयाच्या किमान दुप्पट वर्ष मी कोर्टात आहे. या सगळ्यावरनं एक मार्ग काढला, याचं श्रेय मी मॅडमला देतो. मॅडमची ओळख करून देतो आता तुम्हाला. मॅडम आहेत, दिस इज मीना सुरेश वाघ. शी इज पब्लिशर अँड प्रोप्रायटर ऑफ सोने पब्लिकेशन. त्यांच्या डोक्यातून एक कल्पना आली माझ्याकडे बघून. असेच माझे 10-5 लेक्चर्स कुठेतरी काहीतरी ऐकले त्यांनी. मी आतापर्यंत 50-100 लेक्चर्स दिले असतील कुठं जाऊन. तेव्हा त्यांच्या डोक्यात आलं. आता तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगतो, हे लक्षात आलं का? मग यांचं म्हणणं होतं की तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी सोप्या भाषेत सांगू शकता. यू हॅव दॅट ॲबिलिटी अँड कमांड ओव्हर द लॉ as you are in the field since last more than 46 years. आणि आपण डोळ्याने इतके वर्ष बघत आलो की हे ज्युनियर लोक कुठं भरकटत असतात पहिली 3-4 वर्ष. तर यांना तुम्ही ट्रेंड का नाही करत की काय असतं कोर्टात आणि काय प्रकरणं चालतात, अशी चालतात या संबंधी. म्हणून त्यांनी एक प्रोग्राम तयार केला. त्याचं नाव आहे ॲडव्होकेट ट्रेनिंग कोर्स. या कोर्समध्ये पहिले 4-5 दिवस, याचा मेन लेक्चरर मीच आहे, डायरेक्टर, की पहिल्यांदा आम्ही जसं तुम्हाला एव्हिडन्स ऍक्ट सांगितलं, फक्त फ्रेम सांगितले, संपूर्ण एव्हिडन्स ऍक्ट 2 दिवसात सांगणे. याची वेळ असते सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 रोज, न चुकता. संपूर्ण एव्हिडन्स ऍक्ट 2 दिवस सांगणे. नंतर संपूर्ण क्रिमिनल प्रोसिजर कोड 2 दिवस सांगणे. संपूर्ण सिव्हिल प्रोसिजर कोड 2 दिवसात सांगणे. ही कल्पना दिल्यानंतर एक कोर्ट तयार करण्यात येतो, लिटरली कोर्ट. त्याच्यामध्ये सगळा कोर्टाचा सीन, विटनेस बॉक्स वगैरे वगैरे, एव्हरीथिंग लाईक ओरिजिनल कोर्ट. कारण मी इतके वर्ष कोर्टात आहे, जजही होतो आणि हेही आहे, वकीलही आहे, आय नो एव्हरीथिंग.
त्यात साक्षीदाराचा पिंजरा वगैरे सगळ्या गोष्टी. आणि कोर्टात ज्या केसेस आहेत त्या केसेस या मुलांकडनं चालवून घ्यायच्या. उदाहरणार्थ, आता हे सगळ्या प्रोसिजरल कोर्स समजून सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये हे शिकवलं जातं की दावा लिहायचा कसा, रिटर्न स्टेटमेंट कशी लिहायची, हे सगळं त्यात शिकवलं जाणार. मग एखादा दावा आम्ही घेऊन येणार, त्या दाव्याच्या फॅक्ट्स. तुम्ही समजा एक 50च्या खाली विद्यार्थी नसतातच, त्याच्या खाली ऍडमिट तेवढे जमले नाही तर क्लासच सुरू होणार नाही. 25 मुलांना वादी करणे, 25 लोकांना प्रतिवादी करणे. 25 मुलांना मी वादी म्हणून भेटणार, माझी कागदपत्र देणार, मला ही केस करायची आहे या कायद्याप्रमाणे. 25 लोकांना मी प्रतिवादी म्हणून भेटणार, कारण प्रतिवादीचे कागद माझ्याकडे आहे. त्या लोकांना प्रतिवादीचे कागदपत्र मी देणार की तुम्हाला हा दावा डिफेंड करायचा आहे. मग तो दावा ज्या कायद्याखाली आहे तो कायदा आणि फॅक्ट्स तुम्हाला समजून सांगणार आणि मग तुम्ही दावा लिहा. तुमचे 5-5चे ग्रुप्स असतील, 5 जणांनी मिळून दावा लिहायचा. 5 दावे लिहिले जातील. ते दाव्याच्या यांना कॉपीज दिल्या जातील, कारण माझ्याकडे दावा असणार आहे त्याच्याच मी कॉपी त्यांना देणार आहे की याच्यात तुम्ही रिटर्न स्टेटमेंट तयार करा. मग हे 5 दावे माझ्याकडे आल्यानंतर फायनलाइज केलं जाईल की दाव्यात लिहिण्यात कुठे चुका झाल्या, कशा चुका झालेल्या आहेत त्या तुम्हाला समजून सांगण्यात येईल आणि मग एक फायनल ड्राफ्ट तयार करण्यात येईल. त्याचप्रमाणे रिटर्न स्टेटमेंटचा ड्राफ्ट फायनल करण्यात येईल आणि मग कोर्टात इथं मी जज म्हणून बसणार. तुम्ही दावा दाखल करायचा आहे. मग दाखल करताना काय काय कृती होतात, कशा प्रकारे तो तपासला जातो, कशा प्रकारे नोंदवला जातो, पुढची स्टेप काय असते, तुम्हाला इमिजिएट काही ऑर्डर्स हव्या आहेत का याची विचारणा केली जाते. त्याच्यासाठी अर्ज कसे द्यायचे ते लिहायचं, त्याच्यावर तुमचे आर्ग्युमेंट्स लिहायचे, त्याच्यावर ऑर्डर्स करायच्या. त्याच्यानंतर यांना समन्स काढायचं तर समन्स कसं काढलं जातं, ते बजावलं कसं जातं हे सांगितलं जातं. त्यांनी रिटर्न स्टेटमेंट दाखल करायचं आणि मग प्रत्यक्ष पुरावा घेतला जातो. तुमच्यापैकीच कोणीतरी वादी होतं, कोणीतरी वादीचे साक्षीदार होतं, तुमच्यापैकीच कोणीतरी वकील मी तर बसणार. हा प्रश्न का विचारला? हा लिडिंग प्रश्न होत नाही का? हा कायद्याप्रमाणे चालेल हा का नाही विचारला? उलट तपासणी इकडची बाजू घेणार, उलट तपासणी हा प्रश्न रिलेव्हंट कसा आहे कसा नाही याच्याबद्दलची चर्चा होऊन मग प्रत्यक्ष कोर्टात कामकाज एक्झिबिटिंग कसं होतं, डॉक्युमेंटचं रोजनामा कसा लिहिला जातो. तुमच्यापैकीच कोणीतरी इथं बसणार, रोजनामा लिहून देणार, तुमच्यापैकीच कोणीतरी डिपोजिशन्स लिहिणार, तुम्हीच वकील, तुम्हीच पक्षकार, तुम्हीच. अशा 5 केसेस चालवून घेतल्या. ते क्रिमिनलच्या बाबतीत हेच. अगदी तुमच्यापैकी कोणीतरी एक पोलीस ऑफिसर होणार, कोणीतरी आरोपी होणार, कोणीतरी कैदी होणार. त्यांनी इथे येऊन साक्ष द्यायची, त्यांची साक्ष कोर्टात नोंदवली जाते. तशी सरकारी वकील असणार आहेत तुमच्यापैकी डिफेन्सचे वकील असणार आहेत. यू विल हॅव टू कंडक्ट द ट्रायल लाईक कोर्ट. अशा प्रकारे कोर्टातल्या केसेस या ठिकाणी चालवल्या जातील ऍज अ कोर्ट. मग तुम्हाला प्रत्यक्ष कोर्टाचा अनुभव मिळेल की काम कोर्टात कसं चालतं कसं नाही, एव्हरीथिंग. आणि हे सगळं कळल्यामुळे तुमचं जे मागं दप्तर घेऊन हिंडायचे काम आहेत ना, तुमचे कमीत कमी आयुष्यातले 5 वर्ष वाचतील. आणि तुम्ही जेव्हा कोर्टात जाल त्यावेळेस प्रॉबेबली यू विल बी इन अ पोझिशन टू कंडक्ट युअर ओन केस. तर नीट कोर्स केला. दिस इज द प्रोग्राम. याचं नाव आहे ॲडव्होकेट ट्रेनिंग कोर्स. 2 भागात असणार आहे. पहिला भाग क्रिमिनलचा जो 15 दिवस असणार आहे. 15 दिवसाचा कोर्स. पहिले 4-5 दिवस तुम्हाला कायदा सांगण्यात जातील आणि नंतरचे दिवस 5 केसेस चालवण्यात जातील. या केसेसमध्ये अगदी साध्यात साधी नवरा बायको मधली ते मर्डर केस सगळ्या. फक्त मी रेपच्या केसेस घेत नाही कारण मुली असतात क्लासमध्ये. मी डोंट टेक रेप केसेस. बाकी मर्डरच्या केसेस घेतल्या जातील. तुमच्या याची
अँटी करप्शन केस घेतली जाईल, नवरा बायको मधल्या केसेस घेतल्या जातील. तसंच दिवाणी सेशनमध्ये दिवाणी केसेस सगळ्या प्रकारचे 4-5 दावे घेतले जातील. अगदी नवरा बायको मधले डायव्होर्स सूट पासून ते मोठ्या कमर्शियल कोर्ट्स ऍक्ट मधल्या सूट पर्यंत एव्हरीथिंग विल बी कंडक्टेड. हा कोर्स जर तुम्हाला करायचा असेल तर क्रिमिनलच्या केसची फी आहे 8,000 रुपये, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्रिमिनलची आवश्यक ती पुस्तकं पुरवली जातील आणि तुम्हाला 15 दिवस अटेंड करावं लागेल कोर्स. फक्त 2 दिवस सुट्टी असेल 15 दिवसात, ती पण वर्किंग डेला. आणि सिव्हिलचा प्रोग्राम चालेल, त्याची फी असेल 10,000 रुपये. तो प्रोग्राम 10 दिवस चालेल, सॉरी 20 दिवस चालेल. सिव्हिल क्रिमिनलचा 15 दिवस, सिव्हिलचा 20 दिवस. ज्यांना कोणाला हे करायचं असेल, कारण हे सांगणारा शिकवणारा महत्वाचा माणूस आणि महत्वाचा बोलणारा मी आहे. आणि किरकोळ मधून अजून कोणीतरी एखाद्या कायद्यावर येतील लेक्चर द्यायला. इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन एनरोल युअर नेम्स. तुम्हाला इथून नंबर लिहून घ्या तुम्हाला जर घ्यायचं असेल तर. आणि चालू होणारे कोर्स जानेवारीच्या 16 तारखेपासून 31 तारखेपर्यंत. जोपर्यंत 50 ऍडमिशन्स होत नाहीत तोपर्यंत ते जर झाल्या नाही तर अमाऊंट्स विल बी रिफंडेड. पण पहिला जो, आणि मी याच्यात 60च्या वरती विद्यार्थी मॅडम घेत नाहीत. याचं कारण साधं सरळ असं आहे की 60 विद्यार्थ्यांवर प्रत्येकावर नजर ठेवता येते. उगाच 100-200 मुलं असले तर नजर ती ठेवता येत नाही, लक्ष देता येत नाही. म्हणून 60च विद्यार्थी ऍडमिशन मिळतील, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. आता तुमच्याकडे एक 7-8-10 जणांना इथे असलेल्यांना कार्ड येतील मॅडमचे. नंबर लिहून घ्या. 58 56 8339. 98 50 56 8339. तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना सांगा की या कोर्स केल्यामुळे तुमच्या आयुष्यातली 5 वर्ष वाचणार आहे. तुम्हाला सगळं ज्ञान मिळणार आहे. मी आता ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने सगळे कायदे आणि सगळी कोर्स तुम्हाला शिकवली जाईल. पण ते 15 दिवस म्हणजे तुमच्या आयुष्यातले अत्यंत खडतर तपश्चर्याचे दिवस असतील, हेही लक्षात ठेवा. खडतर तपश्चर्या म्हणतात ना तुम्ही. चक दे इंडिया सिनेमा बघितला है? ये आखरी 70 मिनिट है तुम्हारे पास. तशा प्रकारचे हे 15 दिवस असतील. कारण यामध्ये जे तुम्ही मिळवणार आहे ते इतक्या खडतर तपश्चर्याने तुम्हाला मिळणार आहे की आयुष्यभर उपयोगात येईल. कारण नंतर तुम्ही कोणत्याही अडचणीला तोंड द्यायला मोकळे हो. अशा प्रकारचा हा कोर्स असेल. आणि ती त्या नंबरवर तुम्हाला कळवलं जाईल कुठं भरायची, कशी भरायची, व्हेन्यू मेनू सगळं त्यानं तुम्हाला कळवलं जाईल. इन केस स्टुडंटची संख्या अपुरी राहिली, इमिजिएटली युअर अमाऊंट्स विल बी रिफंडेड बाय. हे सगळं हे ह्याच्यातनंच होणार आहे. कशातनं? इलेक्ट्रॉनिकली. तर ऑल फ्रेंड्स, that will be started in अहमदनगर. ओके. आता कोणाला काय अडचण असल्यास जरूर जरूर विचारा. आय एम कन्क्लुडिंग माय लेक्चर.
संपल्यानंतर वाजवल्याबद्दल थँक्यू. So you can go in there are most of the type of design by any entire India. As तक में ये work entire India part one. So I will suggest that it really helpful for those who are practice or even to try innovation, because by theory as well as by practical, you are going to learn many things during this course. So with this, I am thank for research on the management of policy for guiding us. And I think now it is possible for you to electronic review. And you will get a response. So this book is already on the summary of electronic is already published. Yes, sir. I put that. Thank you very much. म्हटलं का लक्षात आलं काही याला यांच्याकडे कोणाकडे तरी देऊन टाका कार्ड देईल डिस्ट्रिब्युट एक मोठी एक मुलांकडे